सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, काल राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिवशी म्हणजे काल कृषी दिना दिवशी मी आपल्या राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सादर केले आहे। याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद होत आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही पुरोगामी विचाराची आणि सामाजिक न्यायाची भूमी आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या भूमीमध्ये स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री हक्काची मुहूर्तमेढ रोवली, राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा जो विचार रुजवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीतून समानतेचा लढा देशाला दाखवला, भारतीय संस्कृतीमध्ये अध्यक्ष महोदय महिलांचं योगदान हे नेहमीच परिवर्तन घडवणारे राहिले आहे। सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या राजमाता जिजाऊ, प्रशासन आणि लोककल्याणाचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तर पराक्रमासाठी महाराणी ताराराणी यांनी दिलेले योगदान आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। अध्यक्ष महोदय, याच महाराष्ट्राच्या विचाराला पुढे नेण्याचं काम आज आपण करत आहोत। हाच पुरोगामी विचाराचा वसा घेऊन आज आपण आपल्या महिला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुढचे पाऊल टाकत आहोत। अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती की आजच्या दिवशी डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे स्मरण केल्याशिवाय आपल्याला हा प्रसंग पूर्ण होऊ शकत नाही। भारताला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणारे हरित क्रांतीचे ते जनक होते, पण त्यांचे विचार केवळ उत्पादन वाढवण्यापुरते मर्यादित नव्हते। शेतकरी हा शेतीचा केंद्रस्थानी असला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यामध्ये महिलांचं स्थान हे तितकंच महत्त्वाचं आहे। हा विचार त्यांनी सातत्याने मांडला। शाश्वत आणि सर्वसमावेश शेतीचे स्वप्न त्यांनी पाहिले। त्यांच्या स्वप्नाला पुढे नेण्याचं काम आज आपण या विधेयकाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे करणार आहोत। अध्यक्ष महोदय, अत्यंत अभिमानाने आज आपल्या सर्वांना सांगतो की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, पण आज आपण आपल्या कृषी व्यवस्थेकडे पाहिले तर एक विदारक सत्य आपल्या समोर येतं। या कृषीप्रधान देशामध्ये आणि आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये माझ्या शेतकरी माऊलीची आजवरची अवस्था काय होती? शेतामध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि कोळपणीपासून ते मळणीपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त वेळ आपली ग्रामीण भागातील महिला ही शेतामध्ये राबत असते। जनावरांचे शेण काढण्यापासून दुधाचा व्यवसाय सांभाळण्यापासून ती अनेक शेतातली कामं ती माझी माय माऊली अध्यक्ष महोदय करत असते। पण जेव्हा सरकारी लाभाची, अनुदानाची किंवा योजनेची वेळ येते तेव्हा कागदावरती कोण असते? दुर्दैवाने ती कागदावर ती शेतकरी नसते, ती केवळ शेतमजूर ठरवली जाते का? या कारण कृषी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीची मालकी असणे हे पुरवठ असते आणि आपल्या समाजामध्ये महिलांच्या नावावर सातबार असण्याचे प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की जमिनीच्या मालकी सहसा पुरुषाच्या नावावर असते। जमिनीवर नाव नसल्यामुळे ती बँकेमध्ये कर्ज मागायला जाऊ शकत नाही, तिला कोणत्याही सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळत नाही किंवा विम्याचे संरक्षण मिळत नाही। केवळ जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्ष शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही। त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली। महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे ती काळाची गरज होती। त्यामुळे या महिला विधेयक शेतकरी महिला विधेयक मांडताना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सर्वांनी निश्चित प्रकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर हे विधेयकाला निश्चित प्रकारे या विधेयकाच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी महिलांची ती गरज पूर्ण केली जाणार आहे। आज अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे।
संपूर्ण जगभरामध्ये महिला शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव होत असताना अगदी त्याच वेळी आपले राज्य केवळ घोषणा करत नाही तर कायदा करून दाखवत आहे। ही बाब महाराष्ट्रासाठी अध्यक्ष महोदय एक अभिमानाची गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकाच्या सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शेती संकल्पनेची व्याख्या ही अतिशय व्यापक आणि सर्व समावेश करण्यात आलेले। पीक उत्पादनासोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मासेपालन, मधमाशी पालन, वनोपज संकलन, उदाहरणार्थ तेंदूपत्ता, डिंकोळा करणे इत्यादी अशा सर्व उपयोग साधनाचा यात समावेश करण्यात आला आहे। यामुळे जमीन नसतानाही परंतु शेतीशी निगडीत कोणत्याही कामात गुंतलेल्या महिला शेतकरी म्हणून या ह्याच्यातून एक मान्यता मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, या विधेयकामध्ये केलेल्या महिला शेतकऱ्यांची व्याख्या ही ग्रामीण वास्तवाशी सुसंगत असून शेती क्षेत्रातील महिलांच्या प्रत्यक्ष योगदानाला न्याय देणारी आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये या मान्यतेचे स्वरूप म्हणजे महिला शेतकरी ओळखपत्र हे यातनं आपण महिलांना देणार आहोत आणि हे ओळखपत्र मिळाल्यानंतर महिलेला कृषी विषयक अर्थसहाय्य, बियाणे, खते इत्यादी निविष्ठांचे वाटप, विविध शासकीय योजनेचा लाभ, कृषी कर्ज पुरवठा आणि बाजारपेठेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे। महिला शेतकरी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया आपल्या गावाच्या ग्रामसभेमधनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये तालुका कृषी अधिकारी दर्जाचा अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सुविधा देखील आपण यामध्ये दिलेली आहे। महिलांना अध्यक्ष महोदय, जिल्हा आणि तालुका पातळीवर महिला शेतकरी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आणि महिला शेतकरी सक्षमीकरण करण्यासाठी स्वतंत्र निधीची पण तरतूदही या विधेयकामध्ये अध्यक्ष महोदय करण्यात आली आहे। सदर विधेयकात एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहायता कार्यक्रम, कौशल्य विकास याबाबतची तरतूद करण्यात आली आहे। याचा फायदा निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातील माता भगिनींना अध्यक्ष महोदय होईल। या विधेयकाद्वारे महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र महिला शेतकरी डेटाबेस तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, राज्यातील महिला शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार योजना अधिक सुलभ होईल। अध्यक्ष महोदय, विधेयकाच्या अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला माहित आहे की अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती व कृषी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष यासारखी स्वतंत्र व्यवस्था यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे। ही रचना केवळ धोरण निर्मितीपुरती मर्यादित नसून समन्वय, अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यांकन यामध्ये महत्वाची भूमिका यामध्ये बजावणार आहे। या विधेयकाचा खरा उद्देश केवळ महिलांना प्रमाणपत्र देणे हा नाही, तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख, समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळवून देणे हा आहे। हे विधेयक महिलांच्या कृषी क्षेत्राच्या योगदानाला अधिकृत मान्यता देणारे आणि त्यांच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे महत्वाचे पाऊल आहे। आदरणीय अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण खेडेगाव बहुतांशी इथले आमदार हे प्रत्येक ग्रामीण भागामधले अधिक प्रमाणामध्ये येतात। आजही आपण गावामध्ये बघतो, खेडेगावामध्ये बघतो, आपल्या घरामध्ये आपण पाहतो की शेतीमध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा महिलांचा असतो। शेतामध्ये कष्ट कोण करतं तर ती एक महिला असते, एक ताई असते, एक तर कुणी बहीण असते किंवा एक तर लेक असते। त्यामुळे या राज्य अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की या राज्यामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं स्थान हे महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातली महिला हे निश्चित प्रकारे शेतामध्ये सगळ्यात जास्त आपण कष्ट कोण करतं तर ती ग्रामीण भागातली माझी ती एक बहीण असते। आणि आपण अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे याच्या अगोदर पण या सरकारच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महिलांसाठी अनेक योजना अध्यक्ष महोदय आपण आणलेल्या आहेत। महिला स्वतःच्या पायावरती उभा राहावेत, महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावेत यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि राज्यामध्ये महिलांसाठी अनेक काही आपण योजना या राज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहे। आणि अध्यक्ष महोदय, हे आपल्याला माहित आहे की एखाद्या घरी एखाद्या महिलेच्या हातामध्ये त्याच्या घरच्या संसाराची तिजोरीची जर चावी एखाद्या महिलेच्या हातामध्ये घरात असलं तर ते घर अधिक किती सुरक्षित असतं हे माहिती आहे। तर अध्यक्ष महोदय, हे विधेयक सादर करताना खरंच मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील, या सर्वांचं अभिनंदन करावं तेवढं थोडे। कारण का आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय, मी नेहमी म्हणतो की महिलांचा स्वभाव हा भावनाविष असतो।
महिला शेवटी महिलामध्ये ती लेक असेल, ती बहीण असेल, ती आई असेल. आजही आपण सगळेजण इथं आपण प्रत्येक जण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, विविध ठिकाणी काम करतो. आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्यामध्ये महिलांचं स्थान प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. त्यामुळे या महिलांचा सन्मान करणं, या महिलांना एक पाठिंबा देणं, यांना एक स्वतंत्र ओळख करून देणं, हे शेवटी आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे करतोय. आज तुम्हाला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकीच्या इतर योजना असतील की महिलांसाठी आपण अनेक योजना या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण सगळेजण अध्यक्ष महोदय राबवत असतो. आणि निश्चित प्रकारे आज महिला या राज्यामध्ये खूप चांगलं काम या महिलांचं चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी मुद्दाहून महिलांची एक ओळख करून देतो, एक वेगळं उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, आज आपण महिला कशी असते, बहीण कशी असते, आई कशी असते, लेक कशी असते. आज तुम्हाला मी सांगतो, एखाद्या आपण दवाखान्यामध्ये एखाद्या घरचा पेशंट असला, कुटुंबामध्ये असला आणि आपण सहज जर भेटाय एखाद्या दवाखान्यामध्ये अध्यक्ष महोदय गेला, आयसीयू सेंटरच्या बाहेर एखादा तो हॉल असतो, पेशंटला रुग्णांच्या नातेवाईकाचा हॉल असतो, त्यामध्ये अध्यक्ष महोदय कुणाचं प्रमाण जास्त असतो? एक तर बहीण, ते तर बाहेर असणारी एक कोणतरी बहीण असते, एक कोणतरी लेक असते, एक कोणतरी आई असते, जी एखादी बहीण, एखादी महिला, माझा भाऊ बरा व्हावा, माझी आई बरी व्हावी, माझे वडील बरे व्हावेत म्हणून सासऱ्याला चुकून, नवऱ्याला चुकून सोन्याचं किडूक बुडूक मोडून गहाण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते? अध्यक्ष महोदय, ती एक बहीण असते, ती एक आमची महिला असते. त्यामुळे या बहिणीचं, आईचं, लेकीचं प्रेम अध्यक्ष महोदय वेगळं असतं. त्यामुळे ह्या महिलांना, आईला, बहिणीला, लेकीला आज आपण एक दर्जा हा वेगळा दिला पाहिजे. त्यामुळे किती आपण की म्हणा, शेवटी पाटील साहेब, आपण घरामध्ये मी मुद्दाहून तुमचं, कारण तुम्ही जरा आमच्या कृषी विभागाशी जास्त असता, पण तुम्ही नेमकं समोर दिसता, त्यामुळे म्हणताल माझंच काय. त्यामुळं नेहमी सांगतो, त्यामुळं बंधूंनो, हे खरंच एक चांगलं विधेयक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार साहेब, नाही शेवटी आमचे नेते, या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, ह्या लोकांनी पुढाकार घेतला, वेळोवेळी यासाठी मिटिंगा घेतल्या. माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या लेकीला कुठेतरी एक शेतकरी म्हणून एक स्वतंत्र वेळापत्रक, त्यांना एक ओळख निर्माण झाली पाहिजे. यासाठी अध्यक्ष महोदय खूप चांगला हा निर्णय हे विधेयकात आम्ही मांडतोय. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे केवळ कायदेशीर तरतूद नाहीये, तर ते आपल्या भगिनीच्या कष्टाला, त्यांच्या ओळखीला आणि त्यांच्या हक्काला दिलेला एक तो खरा सन्मान आहे. महाराष्ट्राने यापूर्वीही सामाजिक सुधारणेमध्ये देशाचं नेतृत्व केलं आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. मला या सभागृहाला सांगण्यामध्ये आनंद होत आहे, महाराष्ट्राने आपले नेहमीच आपल्या देशासाठी विविध धोरणामध्ये दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. या धर्तीवरती महिला शेतकरी सक्षमीकरणाचं विधेयक, अध्यक्ष महोदय, हे विधेयक महिला शेतकऱ्यांच्या असणारं सक्षमीकरणाचं विधेयक आणणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना मी सांगतो. त्यामुळं हे विधेयक संमत झाल्यानंतर देशातील इतर राज्यही याचं अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र एक वेगळं पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे मी या सभागृहाला विनंती करतो की या विधेयकाला सर्वानुमते आपण पाठिंबा द्यावा, जेणेकरून आपल्या राज्यातील प्रत्येक राज्यातील शेतकरी माता भगिनीला तिचा रास्त सन्मान आणि हक्क मिळून देऊ शकेल. यासाठी आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.